आज सकाळ सकाळी मळ्यामध्ये आलो, बघतो तर काय मी याने अगोदरच आज पावडर मारायला सुरुवात केली असं वाटतंय. म्हटलं चला कुदळ्या पटकन घरात ठेवून देतो, लगेच पावडर मारायला तो, कारण की आज पप्पा नव्हते पावडर मारायला. म्हटलं मलाच मारायचे तर ये नाही, मी याने अगोदरच पाहिजे दुसरा प्लॉट आहे ना, अर्धा प्लॉट मारूनच झाला होता. म्हटलं चला लगेच, म्हटलं शिकाऱ्या घेऊ, पिस्टन घेऊ दे मग हातात, लगेच पावडर मारायला लागू दे. म्हणून काय वेळ न वाया घाला, तर लगेच आपण लागलो पावडर मारायला. कसं एकदम ओके मध्ये तुम्ही पाहू शकता आपला 2 नंबरचा प्लॉट होता चालता, शेवटी म्याराला नंतर काय लगेच नळी ओढून आणली आपल्या त्या घरामागच्या 10-12 गल्ल्या आहे तिथं मारायला. तर काय चालता बोलता एकदम 2 मिनिटात होऊन गेलं. म्हणजे कसं आणि ओढताना पावडर मारताच होऊन जातं. कसं नंतर लगे आलो आपण सगळ्यात मोठ्या प्लॉटमध्ये, आपल्या 1 नंबरच्या प्लॉटमध्ये. तुम्ही पाहू शकता तिथं फळाची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे. शेवटी पावडर कोण मारतं, आम्हीच मारतो की कोण. त्याला काय वेळ वाया घालायचा लागलो, आपल्या मोठ्या प्लॉटला पावडर मारायला सुरुवात केली. म्हटलं चल रितेशला म्हटलं मला एका हाताने व्हिडिओ काढताच येत नाही, म्हटलं तू काढ म्हटला व्हिडिओ. लगेच उलटा फिरवला मोबाईल, म्हटलं धर तुझ्याकडे धर म्हटला मोबाईल, एक व्हिडिओ काढून दे मला म्हटला. लगेच रितेशने माझा व्हिडिओ काढून दिला. पाहता पोहता आपला प्लॉट मारून गेला. आज मॉक्कर वल्ल होऊन गेलो पावडर मारून म्हटलं चला आपलं विहिरीचं काम होतं आले, तुम्हाला किती झालं ते दाखवून देऊ म्हटलं. विहीर काय आज लाईट नसल्यामुळे विहीर डाय भरेलच होती गच्च. म्हटलं चला आपलं कष्टाचं पहिले फळ पिकलं, म्हटलं ते पण दाखवून देऊ. तुम्ही बघू शकता कष्टाचं आमचं पहिलं फळ पिकलं. औषध तर आम्ही सर्व प्लॉटला पुरेल असं केलं होतं, त्यामुळे औषध थोडं मागच्या प्लॉटचं उरलं होतं. मग काय लगेच शिकारे भरले, लगेच पावडर मारायला सुरुवात केली रितेश आणि मी. ते पण काय चालता बोलता होऊन गेलं. त्याला 2 शिकारे वाटायला आले, मला 2 शिकारे. आज पावडर मारून आमचा कंबर डाई जामच होऊन गेलो होतं, त्याच्यामुळे डाई निवांत बसलो. पावडर तर मारून झाली, पण पाऊस यायचं लय वातावरण दाट होऊन आलं होतं. पाऊस पडून गेला नंतर आपली मंडळी टाकत होती आपल्या खालच्या प्लॉटला खत टाकायचं, कारण की 2 दिवसांनी आपलं प्लॉट छाटायचे. तुम्ही पाहू शकता आपल्या बागातली विहीर तिथे दम गच्च भरलेली आहे. 1 तासच पाणी पडला, पण पाणी पडल्यामुळे आपल्या गल्ल्यामध्ये पाणी मावत नव्हतं. तुम्ही पाहू शकता. म्हटलं चला तर बंधाऱ्यावरचा नजारा दाखवून देऊ. म्हटलं कसं आहे आजचं, म्हणजे एकदम भारी वातावरण आहे. पाणीच पाणी, नुसतं पाणीच पाणी. आमची मंडळी काय निवांत बसली होती, खत टाकून झालं होतं. म्हटलं आज तुम्हाला चला दाखवून देऊ निवांत एकदम वातावरण कसं एकदम ओके मध्ये पाण्यासारखं असं वातावरण होतं. तुम्ही बघू शकता. इथून आपला बागाचा व्ह्यू कसा दिसतो ते पण दाखवून देऊ. म्हटलं चला तुम्ही पाहू शकता आपल्या इथून बाग पूर्ण दिसतो एकदम ॲक्युरेट, बांधत उचायचं तिथे, त्याच्यामुळं व्ह्यू म्हणजे व्ह्यू. म्हटलं चला आता या कोपऱ्याने दाखवलं, म्हटलं त्या कोपऱ्याने परत एकदा वातावरण म्हटलं दाखवून देऊ कसं आहे. व्हिडिओ काढून 2 दिवस झाले, पण अपलोड करायला मलाच टाइम भेटत नव्हता. तरी पण शेवटी एडिट केला आणि आज अपलोड केला. व्हिडिओ कॅन्सलच करायचा होता, पण परत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अचानक पुढं कसं गेलं समजणार नाही, त्याच्यामुळे मग व्हिडिओ आठवणीने आज अपलोड केला. हेच कारण आहे, बाकी काही नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.